आणि त्यांनी ती युती फक्त आणि फक्त आपल्या मुलासाठी आणि मुलीसाठी तोडली. जी हिंदुत्वासाठी युती झालेली ती आपल्या मुलासाठी आणि मुलीसाठी तोडली. आणि महानगरपालिकेमध्ये 33हून 13 आले आणि भारतीय जनता पार्टी 23हून 57 झाले. या पालकमंत्र्यांनी तुमच्या लाडक्या आमदारांनी या ग्रामपंचायत पासून तर जिल्हा परिषद महापालिका एक हाती आणायला पाहिजे होती. परंतु ज्या ठिकाणी त्यांची मुलगी आणि मुलगा होता तेवढेच फक्त परफेक्ट ते निवडून आणू शकले. दुसरा एक नगरसेवक ते निवडून आणू शकले नाही. इतका फेल आणि इतका पाठीमागे असलेला आमदार तुमच्या ह्या आपल्या मतदारसंघामध्ये मिळालेला आहे. आणि ही युती नंतर भारतीय जनता पार्टी सोबत करावं म्हणून वरून तसं प्रेशर होतं. म्हणून युती करण्यासाठी आदरणीय भारतीय जनता पार्टीचे नेते आणि शिवसेनेचे वरचे नेते तयार होते आणि भारतीय जनता पार्टीने युती केली जिल्हा परिषद मध्ये. परंतु ही युती त्यांनी अगोदर दगाबाजकी दिली होती. युती फक्त नावाला केली. ही जागा सुद्धा दोन्ही बजाज नगरच्या जागा 51 आणि 50 या भारतीय जनता पार्टीने जिंकल्यानंतर सुद्धा स्टँडिंग जागा निवडून आलेली जागा ही त्यांना सोडली होती. आणि ती जागा त्यांना सोडल्यानंतर युती केली, त्यांना जागा सोडली आणि गट आपलं नंतर 49 आणि 50 मध्ये भारतीय जनता पार्टीला जागा सुटली. तिला आमचे खेडकर ताई उभा होत्या. त्यांच्या मनामध्ये पहिलेच काळं पांढरं होतं, गद्दारी होती. त्या ठिकाणी त्यांनी बी फॉर्म दिला आणि युतीमध्ये त्यांनी पहिले विघ्न टाकलं. आणि ह्या भागामध्ये आम्ही शेवटपर्यंत साहेबाला म्हणत होतो, साहेब आम्हाला बी फॉर्म द्या. पण 5 वाजले 6 वाजले आम्हाला बी फॉर्म मिळाला नाही. आणि नंतर सुद्धा पुरस्कृत जेव्हा करण्याची वेळ आली 51 मध्ये त्यावेळेस त्यांना असं वाटलं होतं सगळं भारतीय जनता पार्टीच्या आमच्या नेत्यांना की आता तरी फॉर्म मागे घेतील, आज तरी घेतील, उद्या तरी घेतील. परंतु त्यांनी 27 तारखेपर्यंत फॉर्म वापस नाही घेतला. आणि नंतर नाईलाजाने भारतीय जनता पार्टींना पुरस्कृत ह्या 51 मध्ये सचिन गरड असतील, लांडे पाटील असतील, गवळीताई असतील यांना पुरस्कृत करण्यात आलं. आणि त्यांची निशाणी आहे नारळ आणि कपबशी. नारळ आणि कपबशीला मतदान म्हणजेच कमळाला मतदान हे तुम्ही समजून घ्या. आणि खालच्या गटामध्ये तिन्ही 2 आपले उमेदवार आहे, त्या दोन्ही उमेदवाराची निशाणी कमळ आहे आणि एका उमेदवाराची निशाणी नारळ आहे. म्हणून हे नारळ आणि कपबशी आपल्याला यांच्यामुळे आपल्याला घ्यावं लागलं, कारण यांनी आपल्या संघ गद्दारी केली. आणि याने युती ही काही सामान्य कार्यकर्त्यासाठी तोडली नाही. ही युती त्यांनी त्यांच्या भूमाफियासाठी, त्यांच्या पार्टनरसाठी ही युती तोडलेली त्याने. कारण की तुम्हाला माहिती आहे समोरचा उमेदवार कोण आहे? समोरचा उमेदवार हा ह्या भूखंड माफिया आहे. ह्या भागातले सगळे भूखंड यांची पार्टनरशिप मध्ये घेतलेले. आणि आमचे जे उमेदवार आहे हे भूखंड वाचिनार. आज आपण या जागेवर जे बसलोय हे शिवस्मारकी जागा ही फक्त आणि फक्त ह्या स्मारक समितीच्या कार्यकर्त्यामुळं, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामुळं, सचिन गरड असतील, विजय सरकटे असतील, या सगळ्यामुळे हे भूखंड वाचला. छत्रपती शिवाजी महाराज इकडे पुतळा स्थापन केला, मग इकडे काही करता नाही आलं. तरी सुद्धा इकडे त्यांनी फाईल टाकली होती. ती फाईल सुद्धा सावे साहेबाच्या माध्यमातून आपण ती फाईल तोडून काढायला लावली. आणि आता आपली ही जागा ही शिवस्मारकाच्या नावाने झालेली. हे सुद्धा याच्यावर सुद्धा त्यांचा डोळा आहे. या भागामध्ये गट नंबर म्हणून किती जण आले? हातवर करा, गट नंबर म्हणून किती आले? आणि वडगाव कोल्हाटी किती तुमच्या भागामध्ये विकास झाला मला सांगा. मी ह्या भागामध्ये दोनदा विधानसभेची निवडणूक लढलो. आता सुद्धा ताई गट नंबर मध्ये आणि वडगाव कोल्हाटी मध्ये 12 वाजेला 100 महिला ड्रेनेज लाईनसाठी उपोषणाला बसतात. आता सध्या पाण्याची व्यवस्था नाही, ड्रेनेजची व्यवस्था नाही, रोडची व्यवस्था नाही. गट नंबर मध्ये चालणारा रस्ता नाही. 15 वर्षापासून आमदार असताना, पालकमंत्री झाले 1-1.5 वर्ष असताना काय करताय तुम्ही? तुम्ही फक्त ठेकेदारी करतायत, जागा पाहतायत, भूखंड पाहतायत. तुम्हाला माहिती आहे मागे व्हिडिओ आला त्यांचा, पैसे बॅगी नंतर कुठं जागा घेतली ती. हे सर्व यांची टोळी आहे. ही भूमाफियाची टोळी आपल्या इकडून हाकलून लावायची असेल, हे जर उद्या निवडून जर आले तर तुमच्या घरावरचे पत्र सुद्धा ठेवणार नाही, असे हे लोक आहे. म्हणून तुम्हाला सगळ्याला विनंती आहे की येणाऱ्या 7 तारखेला कोणाच्या भूलताफीला यांच्याकडे पैसे भरपूर असतील, आपले कार्यकर्ते, सामान्य कार्यकर्ते, अरे या बजाज नगर मध्ये साधा टॉयलेट बांधताना आणलं गेल्या 15 वर्षापासून आमदारकी भोगतायत. अजून सुद्धा ते टॉयलेट बांधू शकले नाही बजाज नगर मध्ये, चांगलं हॉस्पिटल आणू शकले नाही. या भागामध्ये मोठी इंडस्ट्री असताना या भागामध्ये एखादं प्रशिक्षण केंद्र आणू शकले नाही. आणि ह्या भागाचा विकास करण्यासाठी चालले. फक्त भारतीय जनता पार्टीच्या ताकदीवर निवडून आले. आतापर्यंत स्वतःच्या ताकदीवर निवडून दाखवा. मी तर मागच्या वेळेस बोललो साहेब, अजून आमदारांनी जर 2-3 मुलं उभा केले असते तर 2-3 परफेक्ट निवडून आले असते. फक्त आणि फक्त आपले परिवार, फक्त आपली मुलगी आली पाहिजे, मुलगा आला पाहिजे आणि आपले जे जमिनी सांभाळतात
ते लोक निवडून आले पाहिजे, एवढाच यांचा उद्देश आहे. सामान्य कार्यकर्त्यासाठी युती तोडू शकत नाही, घरातल्या एखाद्या कार्यकर्त्याला आपल्या तिकीट देऊ म्हणून युती तोडू शकत नाही. फक्त आणि फक्त आपली घराणीशाही करण्यासाठी हे करतायत. तुम्ही बघितलं आमदाराचा बंगला, बघितलं असेल ना, 1 किलोमीटर पासून लाईट लागलेले आणि ते बी बाहेर देशातले लाईट आणलेले. आणि आपले वडगाव क्वालिटी असेल, बजाजनगर असेल, या ठिकाणी आपल्याला साधे LED लाईट सुद्धा नाही. रात्री 2-2 वाजेला 3-3 वाजे मी स्वतः उपोषण सोडलं, 2 वाजता जाऊन महिलांचं. संक्रांतीच्या दिवशी सुद्धा उपोषण करायला लागलं. मला असं वाटतं याच्यापेक्षा वाईट अनुभव आपल्या मतदारसंघामध्ये असू शकत नाही. म्हणून आपल्याला यांची टोळी संपवायची. ही भूमाफीची टोळी आहे. आपल्याला आता गोड गोड बोलतील, पैसे देतील, अजून काही आमिष देतील आणि सांगतील की आमच्या शाळेमध्ये तुमचे मुलं आहे, फुकट नाही शिकित ते आपल्याला, फी घेते आपल्याकडून. आणि हे काही शिक्षक जर कुठं दिसला तुम्हाला प्रचार करताना तर मला सांगा, मग पाहतो त्यांचं काय करायचं. तर कोणाला घाबरायची गरज नाही. मुख्यमंत्री आपले, गृहमंत्री आपले, पंकजाताई आपल्या सोबत आहे, अतुल साहेब आपल्या सोबत आहे, डॉक्टर कराड साहेब आपल्या सोबत आहे. कोणाला घाबरायची गरज नाहीये. या भागातले मंदिरं वाचण्यासाठी कोण पुढे आलं? भारतीय जनता पार्टी पुढे आली. हे मंदिरच्या सुद्धा पाडण्यासाठी, मंदिराचे अतिक्रमण असतील, मंदिरं पाडण्यासाठी चालले. संजय केनेकर साहेबांच्या माध्यमातून या मंदिराचं निवेदन सातत्याने देत राहतोय आणि एकही मंदिर या भागातला पुढे जाणार नाही. भारतीय जनता पार्टीच्या वतीने तुम्हाला आश्वासन देतो, कोणतं मंदिर इथलं पडणार नाही. या भागामध्ये जेवढं काही केलं तेवढं विकासाचं काम, ते म्हणते की मागच्या याच्यात बोलले इथं काही विकास करायला अतुल सावे येणार आहे का? त्यांना माहिती नाही. अतुल सावे साहेबांनी मागच्या ट्रम मध्ये 55 दिवसामध्ये 1680 कोटीची पाईपलाईन मंजूर केली आणि आता 2 महिन्यामध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेला पाणी मिळणार आहे. आणि लोकांमध्ये दोन फरक बघितला. एक होता एकीकडे पालकमंत्री चेहरा आणि एकीकडे होता अतुल सावे साहेबांचा चेहरा. ह्या दोघांच्या चेहऱ्यामध्ये लोकांनी अतुल सावे साहेबांचा चेहरा पसंत केला. 57 नगरसेवक निवडून दिले. एक हाती महानगरपालिकेमध्ये सत्ता आपली आली आणि जिल्हा परिषद मध्ये सुद्धा एक हाती भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद अध्यक्ष बसणार आहे, याच्यात कोणती शंका नाही. भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, मग नेते असतील, अतुल साहेब असतील, कराड साहेब असतील, संजय केनेकर असतील, आमचे शितोळे असतील, आमचे सुहास शिरसाट असतील, आमचे संजय खंबाते असतील, हे सगळ्यांनी एकत्र येऊन महानगरपालिका आपल्या ताब्यात आणली. आणि एवढं चांगलं कोऑर्डिनेशन भारतीय जनता पार्टीचे वरून ठरलं की कोणत्याही घरामध्ये तिकीट द्यायचं नाही. अतुल साहेबांच्या घरामध्ये एक तिकीट नाही. कराड साहेबांचे चिरंजीव हर्षवर्धन कराड गेल्या 15 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं प्रामाणिक काम करतायत, परंतु तिकीट नाही देऊ शकले. भारतीय जनता पार्टीचे उज्ज्वलाताई फळे ह्या जिल्हा अध्यक्ष युवा महिला मोर्चाच्या, त्यांना सुद्धा तिकीट नाकारलं. संजय केनेकर यांचा मुलगा 8 वर्षापासून बजरंग दलाचं काम करतो, त्यांच्या सुद्धा मुलाला तिकीट देताना आलं. परंतु भारतीय जनता पार्टी कधी घराणेशाहीला तिकीट दिलं नाही, सामान्य कार्यकर्त्याला तिकीट दिलं. म्हणून आपल्या सोबत महेश माळवकर सर असतील, जयेंद्र शेंडगे असतील, सामान्य कार्यकर्त्याच्या घरातले लोक निवडून आले. ही भारतीय जनता पार्टीची ताकद आहे आणि भारतीय जनता पार्टीवर असलेला विश्वास नागरिकाचा आहे. म्हणून यावेळी सुद्धा या भागामध्ये 51 मध्ये इथं नारळ आणि कपशी आहे. नारळ आणि कपशीला मतदान म्हणजेच कमळाला मतदान आहे असं तुम्ही ठरवून घ्या, कन्फ्यूज व्हायची गरज नाही. आणि यांच्यामध्ये दम नाहीये. हे भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचे फोटो लावून हे मत मागतात. ताई यांच्यामध्ये जर दम असेल तर त्यांनी पालकमंत्र्याचा फोटो लावा, फक्त आमचे फोटो काढा. ही आमची युती नाहीये, 51 मध्ये नाहीये, 50 मध्ये नाही. तुमच्यात दम असेल तर पालकमंत्र्याच्या नावावरती मतं घ्या. आणि आमच्यात दम आहे, आम्ही फक्त आमच्याच नेत्याचे फोटो वापरलेत. आम्हाला माहिती आहे की जनता आमच्या सोबत आहे, जनता आम्हाला मतदान करणार आहे, जनता आपले दोन्ही सीट निवडून देणार आहे. आणि मागची आमची दौलताबाद देवगिरी हे आजच निवडून आलेले. मी आजच सांगतो, आमचे तिकडे नितीन जाधव यांची आई आणि सर्जीराज चव्हाण आणि आपले मनोज शिरसाट हे आजच विजय झालेले. तिकडे पूर्ण पॅनल आपलं निवडून आलेलं आहे. राहिले इकडे या दोघं. तुम्हाला सगळ्याला विनंती करतो की आपण सगळ्यांनी सर्वसामान्य घरातून आलेल्या कार्यकर्त्यांना न्याय दिलाय पार्टीनं. आपण सगळ्यांनी कमळ या निशाणावर मतदान करायचंय. ज्या ठिकाणी नारळ आणि कपशी त्याच्यावर मतदान करायचंय. एवढीच आग्रहाची विनंती करतो. खूप वेळ झाला, अजून नेते मंडळी बोलणार आहे. आपण बऱ्याच वेळा थांबला, त्याबद्दल मी आपलं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला काय करायचंय? कमळ. आणि 51 मध्ये काय करायचं? खाली काय करायचं? खाली कपशी वरती नारळ.